लाभच नाही काय प्रॉफिट काही आहे का तुमच्या नावानं जमीन असते पुरुषांची स्त्रियांच्या नावानं आता तरी सरकारनं सुविधा केली थोडी नाही यांच्या नावानं अजून काही गुंठाई नव्हतं काहीच नव्हतं मोकळं जीवन आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये यांच्यावर पडगा लागलाय आणि तुम्हाला तर लय मोठा धोका होता आता तरी थोडं बरं झालंय नाही तर पहिल्या काळात सती जायची पद्धत होती आई तुम्हाला आठवतंय सती सती म्हणजे कसं जायचं सतीचं वाण काहीतरी असायचं ते वाटायचं आणि बाईनं नवऱ्यासोबत सरणात उडी टाकायची आता बरं झालं असतं या थोडं लईच मरत येत आताची पोरगी जाईन का आताची आय आय तो काय तो मेला का वारकरी का तो आणि का साठी मरायचं त्याच्यासाठी अहो मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो बाकीचं जाऊ दे म्हणते हे कोणाचं इतिहासातलं सांगतो शहाजी महाराजांचा निरोप आला या म्हणावं आऊसाहेबांना पतीविषयी किती प्रेम असावं आता तुम्ही बघा तुम्ही स्त्री आहात आमची आहे आणि त्या स्त्रीच होता पण फरक क्रांती होती आंबेडकरांना कोणी घडवलं परिस्थिती होती वडिलांची आईची काय ते जीवन होतं महाराज अण्णाभाऊ साठेंना कोणी घडवलं परिस्थिती होती महात्मा फुलेंना कोणी घडवलं परिस्थिती होती काय परिस्थिती अहो इतका अवस्था गावच नाव ठेवायचं आणि त्यांची क्रांती करायची आज त्यांच्या घटनेवर जग चालते एक गाणं आलंय बघा लय गोड आहे ते लाल दिव्याच्या गाडीला ते नाही का 5 मजले आहे कुणाचं योगदान किती गोड काम आहे ते हे आता हे लाल दिव्याच्या गाड्या बिड्या हे खरं योगदान कोणाचं आहे मला ते नाही गेलंय आता ते सारखं म्हणत असतं पण ते काय होतं माहिती हे जे सगळे ते त्यांचं प्रॉफिट आहे आता हे मध्ये लय असते चमचे बिमचे बरेच मध्ये उगच स्वतःच जरा म्हणणारे हे त्याची सत्ता आहे ते नाही मंत्री असन पंतप्रधान असन घटना लिहिणारा माणूस भाग्यवान हे असं काही नाही बाकीचं गबाळ गुबाळ आहे आता आम्ही जरी असं तर गबाळाचं काम आहे आमच्या हातात त्यांचं म्हणून आपण चरित आपलं काय खरंय तू कोबरायचं गाथा म्हणून आपलं आहे माऊलींची ज्ञानी आपले त्यांना जिवंतपणे तर गाव रेड्याला माऊली कळली या बामटेला कळली नाही रेड्याला कळलं माऊली रेड्याचा उतार झाला हे रेडे तसेच होते अजून रेड्याची समाधी आहे यांच्या कुठं स्मारक आहे रेड्याची समाधी आहे भिंतीनं कळावं एवढं मोठी पण आहे भिंतीनं चालविली आपण म्हणतो का नाही याचं उत्तर कळलं का जरी ते काहीतरी असेल त्या काळात पण हे त्या काळामध्ये आता नाही आणि त्या काळात ह्या पंत बिंतांना कुठं काय कळलं ह्यात नेवाशीपासून जाताना कोणी गावातल्या एखाद्याने जवळ घेतलं कोणाला जिवंतपणे त्यांना थोडी शेण टाकलं पिठास शेण टाकणारी होती खापर मांडे भाजायला लागत होतं ती खापर फोडून टाकलं पायाने तुडवलं इसवं खेचरानं आणि ते पुन्हा आता समाधीवर दूध होती ते मी नाही होती मी अजूनही अभिषेक करेल नाही माऊलीचा हा पण एक करतो मी आळंदीत गेलो ना माऊलींना सांग आळंदीत गेल्यावर मी अभिषेक नाही केला पण आळंदीत गेल्यावर वारकरी पोराला एक जीव घातलं एक वारकरी पोरगा पोटभर जेवण म्हणजे माऊलीचा अभिषेक होणे जिथं ज्ञानोबाने तुम्हाला माणसं दिसायला पाहिजेत का अभिषेक कोणाच्या हाताने करायचा ज्यांच्या हात पापी आपले वारकरी ते लोक नाही मानत आणि वारकरीवर तिचा माणूस वेगळाच असतो तिची उगळ्यात माळ पाहिजे त्यानं पूजा करावी आपल्याला काय करायचं आपल्याला हेच माऊली सगळे हे जे रत्न आहेत का नाही हे खरे खान आहे मग यांची पूजा कर मी नाही म्हणत मला आनंदीत गेलं का कोणताही वारकरी पोरगा दिसला का त्याला घ्यायचं गाडीत बसायचं चल जेवायला दणकून त्याला नाही घरी आपल्याला नेता आलं तिथं हॉटेलमध्ये न्यायचं तुला काय खायचं ते खा सेवा म्हणून करायची पाया पडायचं त्याच्यानं माघारी यायचं झाला अभिषेक काय भीती कोणाची काय गरज आहे कुठं जायची आणि माऊलीचं दर्शन घ्यायचं तर समाधीपाशी जायचं हात ठेवायचा असा इथं लावायचा हे बरं राहू दे हे इथं लय असं नाही करायचं पेढे बिडे नाही झंझट नाही काय नारळ फोडी त्या लोक काय करायचं तिथं नवी जुनी ठेवतो नवी चप्पल घेऊन येतो नारळ फोडी तो आणि तो म्हणतो देणारच नाही अंधारात आणि तो अंधारात एक बाई शेजारीची इथं गेली आणि तिची चहा पाणी पिली जिवली बिवली निघाली मग अनेक त्याने स्वतःच चप्पल घालावं का नाही तिचं घातलं ती लय हुशार होती जीव घालणारी ती म्हणजे चप्पल माझ आहे ती म्हणजे बोळ्यापणात गेलंय
चांगली बोळी ती जुनं काढून ती नवं घेऊन जाते. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. त्यानं काळाला जिंकला. आता तेव्हा ती लेकरू इथं बसले. अरे अलीकडलं हा तू अरे इकडं ती नाही तू मधला. तुझं नाव काय रे? बरं उभं राहा. चप्पल काढून उभं राहा असं मस्त. बरं शाळा जातो ना राजा? आता बंद. आता मोठ्यानं बोलायचं. आता बंद आहे का चालू आहे? बंद आहे. आता कशावर चालू आहे शाळा सध्या? ऑनलाईन. वा मग ऑनलाईन चालू आहे. किती वेळ तास असतो? 10 वाजेपर्यंत. नंतर पुन्हा नाही. पण मोबाईल तुम्ही किती वेळ वापरत्या? तुम्ही हा पुन्हा नंतर 10ला देऊन टाकतो का वापरीत दिवसभर? इमानदारी ना खरं बोलणं ना. खरंच हे झालं लेकर बरं का. अरे ना उभा राहा. तुझं लग्न करायचं का नाही? अरे इकडे अरे ना उभा राहा. एकदा उभा राहा. बरं उभा राहा. माई पोरगी तुला नाही देणार. ती मोठी आहे. तुला काळजी करू. पण तुला करावं लागेल का नाही? हा अरे त्यांची आहे त्यांचे जमाना. बरं इकडे बघ. इकडे आलं ना असं नीट उभं राहा. मुळे मिळत नाही तुला असं. हा मला सांग. भरत नाव आहे तुझं? भरत. तुला 2 पोरी बघा येणार. एक काळी आणि एक गोरी. एक इतकी काळी माझ्यापेक्षा दिवसा बॅटरी लावून पाहावं लागत. एक इतकी गोरी एकदम गोरी. क्या रूप लेकर आहे. सांग मला बाळा. जी गोरी ती रोज तुझ्यासोबत भांडणार आणि आयुष्यभर तुला पुटगी मागणार. राहणार नाही. पुटगी नाही कळत तुला पण ती राहणार नाही तुझ्यासोबत. गोरी भांडणार निघून जाणार आणि काळी आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार. तुला कोणती बाई करायची? काळी का गोरी? क्वालिटी माल आहे तो म्हणू शकत नाही. गोरी हुशार आहे ती दीदीनं धोका दिलाय मग अशी. दीदीनं तुम्ही आते म्हणला लावला दीदी. आणि लेकरांना कळतं मला. ते आता काय कोणाला कळू नाही तर नाही कळू. पण पोरांना जे कळतं ते आपल्याला कळत नाही. जास्त वेळ चाललाय. आता 12 वाजून गेले असे. मला जायचं 12:30 वाजले. उशीर झाला. लाईटमुळे थोडा त्रास झाला. आणि तुम्ही सगळे प्रसन्न असल्यामुळे बरं वाटलं. तुम्ही सगळे माळकरी नसाल का? हे सगळे किती माळकरी? पोटवर करा म्हणून. बाकीचे टेम्पोत भरा. आज एक बरं वाटलं. सगळ्या माऊलींच्या डोक्यावर पदर आहे. ती एक चांगलं काम झालं. बरं वाटलं. आता नका घेऊ. पदराचंही काय राहील नाही. आता लय अवघड झाले. आता एक फॅन लय आले आई खास. कोणतं माहिती का? ती तोंडाला ती मास ती लय भारी काम झालंय. तो दिलेला बैलानं श्राप आहे. बैल म्हणला मला भरल्या पिकातून तो नेलं. आयुष्यभर मी आऊत वडलं. मला घास नाही तो ऊसाचा खाऊ दिला. खोडकी मारलं म्हणून बैलानं दिलेला श्राप आहे. आता बैलाला काय बैलाला काय मुस्क. आपल्याला काय मांस. नसेल तर तुम्हाला उदाहरण देतो. आता आहे का लग्नामध्ये वाढणाऱ्याला मांस आहे आणि जेवणाऱ्याला नाहीये. वाढणाऱ्याच्या हातात टोकरी लाडू आहे. ते म्हणते घ्या. त्याला जर म्हणलं तू खा मांस त्याला काय नाहीतर आता उतर आहे. काहीला मांस लावायचं ध्यानात नाही अजून. आता तुम्ही एवढं खिटून बसल्यात म्हणजे तुमच्या ध्यानातच नाहीये कोरोना आहे का नाही. आता असू द्या जाऊ द्या. पण एक आहे का इथून पुढे तो पद्धत थोडी बदलली. पण तुम्ही थोडं हुशार निघले मागच्या पेक्षा. म्हणजे तुम्हाला 5-25 वर्षाच्या पाठीमागच माहित होतं काही कोरोना येणार आहे म्हणून तुम्ही तोंड बांधायचे मागं. तोंड बांधायचं फेड ह्यांचं मागं बसूनच आहे. पप्याच्या बापाच्या मागं बसायचं असलं का तोंड बांधलं का फिटका. एकानं बायको गाडीवर घेतली आता आणि तोंड बांधलेलं ती निघालं जनावर. दोघे चालले. त्याने पंपावर उभा राहिला. मला पेट्रोल भरून येतो. तो इथं गप मर. तिने गप उभा राहा का नाही. ते गेलं पेट्रोल भरा. ही गेली तर दुकानात. ती दुसरी आली. तिचं नवरा गेलं पेट्रोल भराय. तिला इथं उभा केलं. हिची उंची सारखीच. तोंड बांधल्यामुळे मॉडेल सारखं असल्यामुळे हे आलं कीर्तन करते कोण काय काय. याला वाटलं आपलंच जनावर आहे. मला बस काय काय. त्या बाईला दुसरे ते म्हणे महाराज दिसते बस म्हणते. तिला चप्पल काढलं बाबाला 2 हल्ले. आता बाबानं चूक केल्यावर काय पंपावले काय महाराज होते कसं ते. बाबानं चूक केल्यामुळे लय मारायचे लोक ते.
तेवढ्यात त्याची पत्नी आली का म्हणली का मारते माझ्या महाराजाला ते म्हणले हे तुझा महाराज हे बाईला चल म्हणलंय. त्याला पहिलेपासून संशय होता. अजून 2 हाना फोकाट मार खाल्ला का नाही गेले. आता ती फॅड आले निवासा वाटेवर पोलीस राहायचे पहिले बा इकडं जाऊ द्यायचं नाही तिकडं. तिची गाय गाय आमच्याकडे संगमनेरला गाय गाय ती एक निघालं ते देणार नाही मास बांधायचं. आणि खांडगावच्या पुढं आल्यावरती पुढं पोलीस दिसले. ती मला मारते बाई मला आता ती बायको मागं होती बिचारी ती मला मारते तर का इथं दिसली भाऊ काठ्या बिट्या आणि तोंडाला मास नाही ना. ते मला बांधबर म्हणला काय असलं मागत ती म्हणजे काहीच नाही मागत. तो म्हणला काहीतरी बांध तिनं पदर दिला पुढं मागून असा म्हणजे मागून आवडलं तोंड ती पोलीस मरणाचं हसायचं. तुम्हाला हे कोणत्या कंपनीचं मास तो मला लय मारित येत म्हणून मानलंय भाऊ आता काय करावं. मग आता इलाजच नाही हिच्या पत्र आडतरीला पाहिजे पडे आता काय करावं. भाई याचं उत्तर कळलं का ती माणसं भीतीपोटी कसं करायची याच्यापेक्षा उत्तर आहे का थोडं जेवण बिवण करत जा. हे बघा कोरोनाचं सावट आहे अजून पण कोरोनाचे 2-3 लक्षण नाही. साधे लक्ष नाही ताप येणे सर्दी होणे साधे लक्ष नाही. थोडं सावध व्हायचं. आणि आता लई राहिलं नाही. आता ती शेजारी सट शिकलं तर माणसं म्हणायचं सट शिकलंय खरं बोललंय. ही परंपरा बंद झाली. आता एखादं जर कोणी शिकलं आजची असं केलं लोक म्हणजे बाजूला सारखं नाही तर 3.5 लाख जाते. आता राहिलं का ठसका गुचकी. तुम्ही पहिलं म्हणायचं बाया मला गुचकी लागली आईने आठवण काढली. आता आईनं नाही हे कोरोना आला. आई बी नाही ठसका नाही गुचकी नाही भोळेपणा नाही ना अंधश्रद्धा नाही. इथून पुढं थोडं सावध व्हायचं. फक्त एक करायचं इथून पुढं जेवण केल्याशिवाय कुठूनही जायचं नाही. जेवण दणकून करायचं. ज्यानं श्राद्धाचं 10वेचं खाल्लं ना त्याला कधीच आयुष्यात कोरोना होत नाही. मला नाही जाणार. कोरोनाचं प्रतिकार शक्ती चांगली पाहिजे. उपास तपास धरायचे नाही. आपण नाही बालगडीत परत बाबा मी नाही झाली एखादं जर तू ती बी ध्यानात राहिलं तर मला त्या दिवशी कीर्तन होतं शिर्डी बशी मला भूक लागली. मी म्हणलं मावशी नाश्त्याला करा काहीतरी. त्या बाईने दणकून पोहे केले मी सणकून खाल्ले. पोहे खाल्ले कीर्तन सुरू झालं. कीर्तन संपलं. ज्यानं माईक हातात घेतलंय ती म्हणलं ज्याला एकादशी त्याने ह्या पंक्तीत बसा. आता मी कुठं बसा मी आपलं फेटा बंगलात मारलं कडन निघालो. एक म्हणलं फराळ करा. मी आलं मी एकादशी दिवशी काहीच खात नाही. त्याला काय माहिती मी काय खाल्लं सकाळी. मला ड्रायव्हर म्हणलं फराळ करायला बसा ना. मी म्हणलं सकाळचे पोहे. तो मला मग पाकिट म्हणलं मारतील चल भाऊ आता एकादशी दिवशी पोहे. मग कमी वाकडा झालो का असा. वाकडे बिकडे होत नाही महाराज. इथं चांदा नावाचं गाव आहे. इथं चांदा आहे ना. आमची दिंडी शनी शिंगणापूरवर निघाली. मला त्यांचा फोन आला महाराज सुताक पडले काय करावं. दिंडी 100 लोक हे का नाही टेन्शन. शिंगणापूरचं ते जेवायचं बंद. आता ह्या पिढा कुठं घालायचं जीव. पुढचे म्हणले सुताक आहे. मी एवढंच त्यांना सांगितलं माझं ऐका म्हणलं फक्त सांगू नका सुताक आहे म्हणून करा. म्हणजे लोक खातील का म्हणलं बोलायचं नाही काय करायचं. वारकरी गेले पायी हरिपाठ झाला लगेच जेवाय बसले ना लगेच उरकून टाकायचं टेन्शन नाही. मला ते ध्यानातच नाही ही पिढ्या पुढं जीव घालायची पुन्हा. बरं एवढे 100 लोक जीव घालायचे 10,000 पोरायचे नाही कुठून आणायची पुन्हा. दिंडीतही रुपये मिळत नाही बिशी नाही. मग आपलं नाही धंदा कमी कुठून काय. मी ती डोकं लावलं पण आमच्या दिंडीत बी काही 2-4 म्हाताऱ्या डांगऱ्या विचित्र दिसतात. एक म्हातारी मध्ये गेली त्या बाईला म्हणजे तुम्हाला तुझ्या कपाळाला कुंकू का नाही. त्यांना गप मसाव का नाही त्या बाईनं ती मग सहज म्हणून गेली आम्हाला सुताक पडलंय. डंगर आला ना बाई. ती सगळ्या पंक्तीत फिरून म्हणजे यांना सुताक पडले जेवण केलं. ते 25 ते 27 लोकांनी असा हात उडवायचा ते उठले भाऊ. आई त्या 27 जणांना मी खोटं बोलत नाही. नेवासा फाट्यापर्यंत मी गाडीत घेऊन आलो. तिथं पुढं वृक्षवल्ली कोणतं तरी तिकडल्या मधल्या फाट्यावरून डाव्या साईडला हॉटेल आहे तिथं जीव घातलं. 6-6.5 हजार रुपये बिल झालं. बेकार वाटलं मला. आता खाल्लं हे ना हे लय भामटे तिथं दनदन पराठे बिरटे रसा आणले सांग. आता कशाचा रसा होता काय हाणावा त्यांना बोलून त्या तिकडं मी म्हणलं खावा. तिकडला रसा चालला पण ते वारकऱ्यात जीवन नाही चाललं. मला लय वाईट लागलं. मला ते 10वेचं प्रवचन आलं ते म्हाताऱ्याच तिथले 10व्या वयाचं प्रवचन उरकल्यावरती म्हणजे पाकिटच काय करायचं म्हणलं नका काही देऊ दिंडी देऊ जीव घालता तुम्ही काय करायचं. आणि जाताना ते म्हणले काहीतरी न्यायला पाहिजे मला. मग उरलेली बुंदी द्या म्हणलं. आता काय ते बुंदी बिंदी घेतली गाडीत ठेवली. मी जाळ्या 2 पैठणला गेलो.
ती चौथ्या दिवशी तिकडे दिंडी गेलेली आणि हे 2-3 दिवसात का जजमेंट झालेलं. महाराज 7व्या दिवशी काहीतरी 10व्याचा कार्यक्रम होता. ते तिथं गेल्यावरती काल आवरला शिष्टीचा आणि काल्याच्या दुसऱ्या दिवशी जेवाय काल्याची पंगत असते ना. महाराज ती काल्याच्या पंक्तीत मी बुंदी वाढली सगळी इथली. हे 25-27 जण होते का यांना सणकून खाल्ली हो. त्याच्यातनं मला एक म्हणलं रात्री बुंदी केली नाही ना आणली कुठं म्हणलं कालच्या दाव्याची होती उरलेली. हे असे लोक आहे हे पापी दुराचारी पापीची अभक्त दैते ते मातले धरणीशी झाले. म्हणून हे जे पाप आलं का नाही हे काही आता आपण म्हणू याला पाप कसं माहिती तू का म्हणजे पापी ही ती रोगाच्या रूपानं आले. हे जे रोग बिघाडलं का नाही उत्मात झाला आणि अजून तरी बरं आहे थोडं. ही संस्कृती बरी फ्रान्सची संस्कृती आल्यावर तर वाईट आहे. फ्रान्सचं कसं आहे नवरा पत्नी एकत्र अजिबात नाही. जन्म दिला तो सांभाळायचं का मी सांभाळायचं याच्यातच वाद आहे. त्याच्यामुळे तिकडे लोकसंख्या कमी होत चालली आणि आपल्याकडे भरभराटीनं वाढायली ती आता कमी होत झाली. इथून पुढे थोडं सावध व्हा आणि जेवण बिवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. एक करत जा एकदा भजन करू विठोबा सर्व सोयी पण शेवटचे चरण सांगतात तुका म्हणे माझी तुका भरे वाजे तुका भरे वाजे तुका भरे वाजे तुका भरे सहकार्य केलं. 5 मिनिटात घेईन जास्त घेणार नाही. आजींची चिरंजीवित आहे त्यांची अवस्था तशी असल्यामुळं आणि मावशींनी त्यांचा सांभाळ केल्यामुळं त्यांचा शेवट खडला जातोय. तुम्हाला माहिती आहे कुणाचा तरी आधार झाला पाहिजे माणसाला आणि जे माणसं आधार होत नाहीत. आता तुम्ही सून कशासाठी केली आधार होऊन म्हणून केली का नाही कशासाठी केली आणि नेमकं सून आली तुम्ही झाली निराधार पुन्हा अनाथच झाल्या. याचं उत्तर कळलं का आधार मिळावा म्हणून आपण करतो. म्हणून जाता जाता मागणं मागतो. एक करायचं आपले माणसं ते आपलेच माणसं ते सुद्धा कोणते आपले ती पाहायचे. कोणते ती कामाला येतात का नाही तर उपयोगच नाही. जे आपले नाहीत ना तोंड नाही पाहिजे त्यांचं काय उपयोग आहे त्यांना. आपल्याला जर ते कोणत्याच कामात नसते सुखापुरते आणि मग दुःखात एकही नाही. जो देखील तो दुखिया बाबा सुखिया कोई नसेल तर त्याला पुरावा सांगतो. मग अशी राहून गेलं. आऊसाहेबांचं असं मत होतं की आता महाराज साहेबांनी भेटायला जायचं. शिवाजी महाराजांचं पत्र आलं आणि भेटायला जायची तयारी सुरू झाली. सगळे संदर्भ ते काही भरलं लोणचं त्यांना जे आवडते ते वस्तू म्हातारी निघाली म्हणजे आऊसाहेब निघाले जाणार आहेत उद्या परवा दिवशी. पुन्हा एक निरोप आला महाराज साहेब गेले. सांगायचं कुणी सांगावा तर आऊसाहेब राहत नाही. सांगता नाही आलं पण शंभूराजांनी सांगितलं तरी ती कळलं नाही आणि कळल्यावर आऊसाहेबांनी तयारी केली जायची. कुठं सती ते पद्धत होती त्या काळात. निघाल्या शंभूराजानं डाव टाकला म्हणले जाऊ देणार नाही. शपथ वाहिली नाही गेल्या महाराज म्हणून ते घडलं नातू घडवलं. त्याच्यानंतरचा काळ आहे. पुतळा राजा साहेबांनी तेच केलं. पन्हाळ्याहून माघारी आले आणि निघाले
पुतळा राणी साहेबांनी हेच केलं, सरण तयार करायला लावलं आणि मरायला निघालेल्या आईला अडवलं. पण त्या एवढ्या हुशार होत्या की त्यांचं मरण त्या काळात असावं. त्यांना म्हणलं मी जाणार नाही, जाऊ दिलं तर त्यांना इथं खांद्यावर मान ठेवली, अशाच मेल्या लगेच. इतकं मरण मी कोणाच्या तरी हातात पाहिजे. आमच्याकडे 2 घटना घडल्यात. मला सकाळी एक ऐकायला मिळालं का तुम्ही मगाशी सांगितलं कोणीतरी की 1 दिवसाचा फरक झाला. अगोदरच्या दिवशी पती मेले, दुसऱ्या दिवशी पत्नी. आमच्याकडे संगमनेरला घडलं. एवढं एकाएकी मरण येत नाही, एवढं एकाएकी नाही. आता तुमचं असं डोक्यात असतं यांच्या मला कुंकू सोबत घेऊन जायचे, ती भानगड नका. हे वर कोण नेत नाही, हे बोळी कल्पना आहे. मला आयो मरण पाहिजे, ती नका बामटेपणा. नाही नाही नाही, ती मजा नाही. कुणीतरी मागं पाहिजे. आम्ही कधीच एकत्र फिरायला जात नाहीत, पती पत्नी माझे 2 मुलं नाही. आमचं कुटुंबच मी मी काय करतो 2 न्यायचे 2 ठेवायचे. कशामुळे माहिती का? निदान मागं कडी उघड आहे तरी आपण अख्खं कुटुंब नाही फिरायला जायचं. निम्मे घरी ठेवायचे, निम्मे जाऊन यायचं, मग निम्मे न्यायचे. माग उघडायला तर कोणी पाहिजे का नाही? लोक काय सगळं काय उपयोग नाही. म्हणून जाता जाता तुम्ही ती फेड नका. तुम्हाला माहिती आहे का, सहज सांगतो, आपला पती गेला, पत्नी कशी तरी थोडी भांडे घासून तरी जगल. हे स्त्रिया जगतात मला. पण तुम्हाला माहिती आहे का, पुरुष पत्नी गेल्यावर पुरुष जगत नाही, त्याचं वजनच नाही करत. स्त्रीला माहीत असतं आपल्या पतीला आहे ना 4 वाजता चहा लागतो म्हाताऱ्याला, म्हणून ती करून देते. गरम भाकर लागते, त्याला चावत नाही म्हणून करून देते. आमच्याकडे घडलेली घटना आहे. म्हातारीला माहित होतं 7लाच जेवायला लागते मालकाला. हे जुन्याना 7लाच जेवायला द्यायची. म्हातारी मरून गेली. सुना म्हणले एवढ्या लवकर कोण दी? 6 महिन्यात म्हातारा मेल. आणि वरून म्हातारी सुना म्हणल्या आत्यासोबत लवकर गेले ते, भाकरी बी नाही गेले ते, लवकर काय गेले. म्हणून तुम्ही काय असं फेड बघा नाही, नसेल तर तुम्हाला पुरावा म्हणून सांगतो. शेवटचा मुद्दा आहे, तुम्ही असा भ्रम नाही ठेवायचा माझा पती माझ्यावर लय प्रेम करतोय. हे प्रेमाला आग लागली आता हे कोरोनाच्या काळात. नाही नाही नाही, एक प्रेमीवर म्हणत होता बाया ते प्रेयशीला, आणि प्रेयशी म्हणत होती मी तुझीच आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मी आधी तू जिंदगी आहे. असं ते असतं काही जनावरांचे शब्द जनावरालाच कळत येते ते. तू मेरी जान आहे असं नाही का, मी तुझीच आहे. ते म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. ती म्हणले मग मरत असं मी निगेटिव्ह वाल्याला मेसेज करते, पण तुझ्याकडे येणार. आता तुझं विजो कुणाचं काय राहिलं नाही, मोठा धोका झालाय. हे आता संपलंय का मग ते बोलू नये. आता माझी आई आहे तिकडे बसलेली. आई, तुमच्या काळामध्ये तुमच्या जुन्या जेवढ्या मैत्रिणी असतील त्याच्यातल्या कुणीतरी एखादी गेली असेल, तुम्ही पाहिलं असेल. त्यांचं सांत्वन करायला गेल्यावर तिचा पती रडताना पाहिलं असेल तुम्ही. आमचा मित्र आहे, त्याची बायको मिळली, आम्ही गेलो भेटाय. महाराज आहेत चांगले कीर्तनकार. मी पाठीवर हात ठेवला, म्हणलं रडू नको. ते 2 लेकरं आले, रडायला लागले. मी सांत्वन केलं, म्हणलं आपण महाराजांकडे टाकून देऊ पोरं, दिग्दळ गुरुजीकडे टाकू, रात्री तुमच्या पोराचं कल्याण होईल. तू नको काळजी करू, तू वारकरी माणूस आहे, काय टेन्शन नाही. ते म्हणलं तसं नाही, 3रा दिवस आहे, लेकर नको पाहते. सारखं म्हणते आई कुठे गेली, मला सांगा मेली जणांना काय कुठे गेली. ते म्हणलं तसं नाही, पण त्यांना आई मला ऐकून नाही. मला मग धावा होती. 13वा झाला, 10व्याला मला प्रवचन दिलं. 13वा आवडला, मी गेलो भेटाय. म्हणलं पोरं टाकून देऊ, आता तुझं टेन्शन मिटून जाईल. ते म्हणलं तसं नाही, बाय असं डोक्यात होतं. म्हणलं लग्न करतो का, मला काय करायचं, गरज नाही, पण यांना आई नाही. परत 6 पोरं झाली तिला. पुन्हा कायचा रडतून कायचा कणतो होतो. मी एके म्हाताऱ्याला सांगितलं 60-65चं म्हातारं होतं, आणि ते म्हणायचं चांगलं 60-65चं, आणि ते म्हणायचं दिंडीला गेलं, वर जिजुरीवर गेलं, आणि येताना खाली आलं, रडायला लागलं. बाबा कामाला रडायला लागलं. ते म्हणलं काय, आम्ही 2 जण गेल्या वर्षी खंडोबाला सोबत होतो. मला म्हणता गेले तर तुम्ही का रडत, तसं म्हणणार नाही काही ना. तू म्हणते येताना आजी घेऊन ये, मी दिंडीतूनच काढून दिलं. म्हणलं तू कोणा तरी याला बसवायचा भाऊ, बिगर कबशीचे कपलही दिंडीत लई कपल. काहीचे दांडे तुटलेले, दांडा तुटलेला कपडे टेन्शन देतो. ती मिरचीच आहे, ते ठणकाच. ते कपही बसत नाही, कल्ल्याशिवाय राहत. लय अवघड आहे काम. बोल नाही बोललो मला माफ करा. आमच्याकडे येणेकरला थंडी तपालता, येणेकरी असं हालायला लागला. असं जुनं माणूस होतं, म्हातारा उचलन पोरांनी नेलं दवाखान्यात.
डॉक्टर म्हणले ह्याला काय करायचं म्हणजे काही नाही थंडी ताप आलाय बाबाला इंजेक्शन करा. डॉक्टर बी पेलेलं होतं. डॉक्टर मला 2-4 जण धरा खाटाकडे न्या. मात्र खाटावर ठेवलं डॉक्टर धरून आणलं असं हालायचं. डॉक्टर म्हणलं इंजेक्शन मारायचं पण कामरात. बाबा असं वाकडं झालं इंजेक्शन भरलं त्यानं असं इंजेक्शन मारलं म्हातारला कळलंच नाही. मात्र म्हणलं काय तुझं हात गोड इंजेक्शनच कळलं नाही. ह्यानं धोत्रातच मारलं होतं. अख्खं धोतर पिवळं झालं तरी मात्र म्हणलं ह्याचा हात लई गोड आहे थंडी तापच गेला. औषध इकडे गेलं आणि थंडी ताप कसं काय गेला. म्हणजे जिथं तुम्हाला जे औषध पाहिजे ते तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ते आज्ञान पण राहतं. अंधश्रद्धेत माणसाचं जीवन असंच राहतं. जाता जाता पवित्र तुळशी तिकडे मार्गाला मालकरी का व्हा माहिती का निर्विष्णी का राहा. आता कोंबडीवर आजार आलाय. आता कोंबडी खाल्ली ना अजून 2-3 महिन्यानं कोंबडी खाल्ली ना कोंबडी नुसती कोंबडी खाल्ली का दुसकी लागणार गेला कोंबडी काय ना खायचं खाऊ नका पाप करू नका. शाकाहारी खायचं. बिड्या ओढणारे माणसं महाराज 50 रुपयाला गाय छाप घेतली 50ला. गावठी तंबाखू 600 रुपये किलो इकली घेतली लोकांनी आणि क्वार्टर तर केवढं काय आता 500 रुपयाला हाणलं लोकांनी लॉकडाऊनच्या काळात. इतकं पाप करायची गरज नाही. चांगलं जीवन जगायचं निर्व्यसनी राहायचं. पोरं चांगले घडवायचे टकाटक जीवन जगायचं. तुम्हाला सांगतो तुम्ही पोरं टकाटक पदवीधर बनवा आणि मग तुमचं सुख पहा. मागच्या अज्ञानपणात माणसं गेले. किती वर्ष लोकांची सेवा करायची किती वर्ष लोकांसाठी जीवन भिजवायचं. गळ्यात मागाला कपडाला गंधला परत तुमच्यासारखं सत्पुरुष दर्शनात येतो. उत्तम संतांची वारकरी सेवा तुमच्याकडून करा. आज माझं भाग्य उदयाला आलं. आजींचे नातूच ना तुम्ही नातू आणि आज नेमकं योगा असं आहे तुमची भेट होणं म्हणजे कार्यक्रमच सफळ झाला. आज मस्त वाटलं ते. आता ते तुम्हाला आवड होती पण भारी काम झालं का. पण मला तुम्ही पुन्हा आल्यावर ओळखीत जा तरी पुन्हा नाही तर लई कुठं नाही ते. मी सकाळी मग अशी आंघोळ करायला कड्याला थांबलो होतो. आंघोळ करायला बॅग घेतली मी गेलो. त्या बाईनं असं माझ्या पाळलं. ती सून आली नवी तिला काही माहीत नाही. ती आणली कर्नाटकाहून. आता उगता आणतात ना 2 लाखाला सून तिकून आणलाय माल. तिला काय माहिती ती माझ्याकडे असं पाहिलं तिनं केस आणून माझ्या हातात दिले. नाही माझ्या केसाचं काय करायचं म्हणजे 2 फुगे 3 पिना. आम्ही आलो मी खडके महाराज आहे माझं कीर्तन आहे इकडे जायचं नेवाशाकडं ती आंघोळ करायला आलोय. हा ती म्हणजे मला वाटलं फुगे पिनावालाच आलो. वड्याला आंघोळ करीन पण बाई इकडं नाही येणार परत करीन नको ओळखीत जाऊ काय झालंय काय कळत नाही. आता ते दिंडीत सुद्धा नाही ताप येते. तुम्ही दिंडीत वार करीन सोहळ्यामध्ये मी दिंडीत कीर्तनला जायचं लोकांचं येतं. मग आता रावटीतच बसावं लागतं ना जाऊन. मी आपलं बॅग घेऊन गेलं का रावटीत असं बसायचं. मग त्या दिंडीतल्या म्हाताऱ्यांनी गप म्हणावं का नाही त्या पिशव्या घेऊन माझ्याकडे यायचे. ते पिशव्या असतात ना दिंडीमध्ये काळ्या मला म्हणायचे चेन बसवून दे. काय बोलावा काय आता आमचा दोष काय लय कठीण झालं. मी आमच्या आईला विचारलं होतं म्हणलं कलरला मी असं का झालं म्हणजे तू पोटात असताना मी मिसरी लावली होती उगाच. आणि मिसरीचं एक फॅडबॅकर आलंय बघा. ते तर मग चिंचोली पाटील नाही का पण पुढं आम्ही चहा पिलो. ती आजी म्हणली चहा देऊ का दूध म्हणून त्या दूधच द्या आजी. ते म्हातारीने असं दूध वाटायला सुरुवात केलं. ग्लासात साय पडायची म्हातारीने बोटानं सारायची. लय वाईट बोट ते मिसरी लावेल सकाळी. म्हणलं आजी बोट बाजूला काढा. म्हातारी म्हणली मग फुकी ते फुकताना तरी नीट फुगाव. फू म्हणली असे तर थोडं पडलं फू गेलं ते अख्खं दूध काळं झालं. आई मी आणलं दूध काळं झालं. माय ती म्हणजे तू काळाच आहे की मेरे गप फिरून काय करावं आलं ते म्हणून जाता जाता व्यसन कमी करीत जा. लय व्यसनानं आयुष्य बरोबर होतं. तुमच्या भागात त्या मिसरीची फेड आहे इकडे. आम्ही बघितलं त्या महाराज शनी शिंगणापूर मी एसटीत बसलो होतो नेवाशाला उतरलो. मग तरी माझी शेजारी बसली होती 50 वस्तू खायची बाई. एखाद्या शर्टावर पडलं म्हणलं आजी तुम्हाला काय कळतं का ते कपडे त्या लेकरांचे किती वाईट झालं काम. मग तरी म्हणजे मग काय करीत जा म्हणलं बाटली सोबत ठेवत जा. थुकायचं तर बाटलीत ठुकत जा. मग तरी दुसऱ्या दिवशी नेम पाळला म्हणजे काही करायचं नाही. थम्सअपची बाटली घेतली तिनं काळी निश्चित बसायची बरोबर बाटलीत थुकायची. पण शेजारी पेताड होतो. तो म्हणलं माया दे का थम्सअप पिती का तू पाण्याच्या पोलावर गाडी आली त्या गाडीला
ती थम्सअपची बाटलीचीच काढून घेतली होती, त्याला वाटलं थम्सअपच आहे, हा सगळा माल मध्ये. आता काय केलं काय माहिती भाऊ, आता ते अवघड काम आहे. म्हणून जाता जाता व्यसनाचं आयुष्य बरबाद होत असतं. गळ्यात मला कपडा लागला परत तुमच्या 5 महिन्यानंतर ताईला मुली किती? 5 का 6 आणि 1 चिरंजीव. आता असं द्या 6 मुली, एवढ्यातले 1 मुली इथं आहे, बाकीचे सगळे आहे. एवढा मोठा सुखाचा संसार केला, काही नाही त्यांच्या पाठीमागे त्यांना कीर्ती शिल्लक राहिल्या. तर पुण्यतिथीला सगळ्या मुलींना येऊन तरी पुण्यतिथी करीत जा. नाही काही कार्यक्रम ठेवा असं काही नाही, पण 2 माणसं जीव घालायचे त्याच्यापेक्षा तुम्ही जेवत जा. 25 वर्ष आपलं आयुष्य, तोपर्यंत आईची आठवण काढा, एखादं झाड लावा, एवढीच संकल्पना. धन्यवाद. जय हरी ज्ञानेश्वर. ठेवून दर्शन घ्यावं लागते. बाबा पायावर मुंडकट वाचा ना, मुंडकट का भीती वाटते कोरोनाची? ते पाया पडले नाहीत, त्यांच्यातली पाया पडली. उठा, सत्कार करायचा नाही. कामाला गेले म्हणजे खरं सांगा मला लई वाईट